नमस्कार मित्रांनो, बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास हिवरडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओपासून काय चालू केलं तर 10वीचा अभ्यासक्रम आपण चालू केलेला आहे. प्रॉपर त्याचं वर्कशॉप म्हणजे त्या लेसनच्या खालचे सगळे आपण प्रश्न उत्तर घेतोय की जेणेकरून आपली परीक्षा ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपला त्या प्रश्न उत्तराचा एवढी प्रॅक्टिस झालेली असेल की तुम्हाला कदाचित पॅसेज वाचायची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे वर्कशीट घेतोय खालच्या त्यामध्ये काही व्याकरणाचे सेंटेन्सेस आलेले आहेत त्याच्या खाली. तर त्या व्याकरणासाठी जर एखादा प्रश्न स्किप झाला तर तुम्ही काही हे नाही व्हायचं, कारण की त्याचं कारण असं आहे की आपण काय केलंय, तो एक वेगळा भाग घेतलाय. म्हणजे 10वीचं संपूर्ण व्याकरण काय काय येणार आहे ते सगळं वेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण बनवून देणार आहोत. तर आता बघा, आपण पहिली कविता संपवली आणि आता आपण 1.2 बघतोय आणि एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक अनोखी चकमक ह्या लेसनचं नाव आहे. आणि बघा मित्रांनो, याची थोडीशी प्रश्नोत्तर सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला तर वाचावंच लागणार आहे. मग आता हे प्रश्नोत्तर जर करायचे तुम्हाला आता काय करायचं आहे, मराठीमध्ये सुद्धा स्टोरी वाचायची आहे, नंतर ते शब्दार्थ करायचे, मग त्याची लिंक लागते इंग्लिशमध्ये ते वाचण्यासाठी. तरी मग तुम्हाला पूर्ण लेसन मी घेणार होतो, पण त्याच्यावरती कोणी टिकून राहत नाही, एवढं कोणी ऐकायला तयार नाही, म्हणून आपण डायरेक्ट वर्कशॉपवरती येतोय. आणि वर्कशॉपमध्ये बघा थोडी सेंट्रल थीम तुम्हाला ते लेसन समजून सांगतो. काय, एका छोट्याशा वानराच्या पिल्लावरती झालेला अटॅक, एका दुसऱ्या बलाढ्य अशा नराने केलेला अटॅक जो आहे, त्या अटॅकमधून लेखक त्या छोट्या पिल्लाला वाचवतो, त्याची देखरेख करतो आणि त्याला त्याच्या आईकडे सुपूर्त करतो. अशा प्रकारचा हा एन्काउंटर आहे, अचानक झालेला हल्ला आहे. त्या दिवसाची स्थिती, त्या ठिकाणी लेखक राहत असलेल्या एरियाचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याला वाचवल्याच्या नंतर ती आई जी आहे त्या पिल्लाची, ती लेखकाचे आभार मानते आणि आभार मानल्याच्या नंतर ती त्या बाळाला घेऊन निघून जाते. अशा प्रकारे हा लेसन आहे. ह्या लेसनमध्ये वाचल्याच्या नंतर तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी कोणता येतो, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय की आपल्याला काय होतं की प्रश्नच कळत नाही म्हणून आपलं उत्तर येत नाही. आपण काय एवढे येडे पण नाही आहे की आपल्याला फक्त लँग्वेज बद्दल माहिती नाही आपलं, ओके नाही, परंतु आपलं कळतं की ह्या लेसनमध्ये कोणत्या उदाहरणाशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात, ॲग्री ऑर डिसॲग्री. मी ॲग्री आहे किंवा डिसॲग्री आहे हेच आपलं सांगायचं आहे. मग काय, तो प्रश्न कळायला पाहिजे. प्रश्न काय आपला, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली जे स्टेटमेंट केलेले आहेत त्याच्याशी तुम्ही ॲग्री आहात की ॲग्री नाही, डिसॲग्री आहात, हे तुम्हाला सांगायचे. मग ते याच्यामध्ये राईट किंवा रॉंग असं सुद्धा प्रश्न येतो, एवढं तुम्हाला समजतं. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज अ लिव्हिंग वॉज रिच इन अ नेचर्स बाउंटी. म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लेखक राहत होते त्या ठिकाणचं नेचर कसं होतं, नेचर एकदम सुंदर होतं, अगदी निसर्गरम्य होतं. मग आहे का त्याच्यामध्ये, हो, म्हणून काय उत्तर दिलेलं आहे तुम्हाला, ॲग्री उत्तर दिलेलं आहे. इजंट इट. बघा मी थोडंसं तुम्हाला पेन पण घेऊन सांगतो इथे, ॲग्री, हे याचं उत्तर काय, मग ॲग्री उत्तर दिलेलं आहे, म्हणजे मी त्याचे सहमत आहे. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. लेखक त्या लेसनमध्ये त्याला मिळालेल्या ज्या व्हॅकेशन्स आहेत, ज्या सुट्ट्या आहेत गौरीपूजनाच्या, त्या सुट्ट्यामध्ये तो काय करतोय, तो वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरी बुक वाचण्याची त्याला अपॉर्च्युनिटी भेटते. हो, भेटते. त्याच वेळेला ती घटना घडली असते, म्हणून ह्या सेंटेन्स आपण काय आहोत, ॲग्री आहोत. आपण गडबड न करता व्यवस्थित तुम्हाला सगळं समजून सांगतो. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरला म्हणजे छोट्याशा बाळाला लेखक वाचवण्यामध्ये चुकी करतो का, त्याला वाचवायला नको होतं का, असं शक्यच नाही, कोणत्याही पुस्तकात असं लिहिलेलं असतं. म्हणजेच काय, तुम्ही त्याच्याशी काय आहात, डिसॲग्री आहात, ओके नाही. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. ॲनिमल्समध्ये इमोशन्स नसतात का, असतात. तुम्हाला तो व्हर्बल आणि नॉन व्हर्बल माहिती आहे ना. नॉन व्हर्बल म्हणजे कुठल्याही प्रकारचं न बोलता जेव्हा एक्सप्रेशनच्या द्वारे कम्युनिकेशन होतं त्याला नॉन व्हर्बल असं म्हणतात. आणि हो, ॲनिमल्समध्ये काय, कॅनॉट कन्वे, हा काय म्हणतोय, नसतात इमोशन्स, म्हणजेच आपण यासाठी काय आहोत, डिसॲग्री आहोत. नंतरचा ईचा प्रश्न आहे, द नॅरेटर वॉज अ 55 इयर्स ओल्ड वेन दिस इन्सिडेंट अक्युअर्ड. किती वर्षाचा आहे तो, 55 वर्षाचा आहे. 55 वर्ष होते का तेव्हा ते, नाही, त्यांचं
त्या स्टोरी लिहून 70 वर्ष पूर्ण झाले होते आणि 50 वर्षापूर्वी ही घटना घडलेली होती, म्हणजे ते त्या वयाचे नव्हते, म्हणून याच्यात सुद्धा तुम्ही काय आहात, डिसॲग्री आहात. याच्या खाली हे लिहिलेलं आहे, पण मी इथंच तुम्हाला सांगतो काय आहात तुम्ही, डिसॲग्री. इथपर्यंत आपण आलो मित्रांनो. हा प्रश्न 100% प्रत्येक पॅसेजच्या खाली येतो. 4 पॅसेज असतात, 4ही पॅसेजच्या खाली जवळजवळ हा प्रश्न येतोच. भले तो 2 मार्काचा असेल तर बेचोक किती झाले, 8 मार्क झाले. म्हणून संपूर्ण मी तुम्हाला काय सांगितलंय, हे जर असे प्रश्न यायला पाहिजे तर आपण मराठीमध्ये स्टोरी, आपण मराठी भाषिक असले कारण मराठीमध्ये स्टोरी अगोदर वाचून काढायची, नंतर त्या शब्दार्थ बघायचे, म्हणजे संदर्भ लागतो की नेमकं मराठीमध्ये वाचताना ह्या शब्दाचा इंग्रजीमध्ये काय उपयोग होणार आहे, नंतर इंग्रजीमधलं वाचून काढायचं. आता तुम्ही मराठीमध्ये पण वाचलंय, शब्दार्थ वाचले, म्हणजे त्याचे शब्दार्थ तुम्हाला समजतायत, तो लेसन आपोआप तुम्हाला कळेल. आणि तो जर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर हे जे 2 पॅसेज येतात, त्या 3 पॅसेज, कविताचा धरून 3 पॅसेज येतात, हे 3 पॅसेजमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये पॅसेज वाचण्यामध्ये वेळ घालण्याची गरज नाही. अशा प्रकारची तयारी आपण करतोय मित्रांनो. बघा त्याच्यानंतर याला अगोदर मिटून घेऊया आपण. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, मॅच द फ्रेजेस गिवन इन अ ग्रुप ए विथ देअर मिनिंग ग्रुप बी. आता काय या ठिकाणी काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्या फ्रेजेसचा मिनिंग ह्या याच्यामध्ये इकडे दिलेला आहे आणि ते काय करायचं तुम्हाला मॅच करायचं आहे. काय करायचं तुम्हाला मॅच करायचं आहे. मी आता ऑलरेडी इथं मॅच करून दिला आहे तो, आलं का लक्षात. काय म्हणतो, टू बी अ पार्ट अँड अ पार्सल ऑफ, पहिली फ्रेज आहे. मग त्या फ्रेजमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे, ते पुस्तकामध्ये खालीवर दिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये तुमचं टेक्स्ट बुक घ्या, त्याच्यामध्ये बघा आणि मग मी डायरेक्टली करेक्ट करून त्याच्या पुढे काय लिहिलं होतं, टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, पण हे त्याचं उत्तर नाही. मग काय उत्तर त्याचं, तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी टू बी एसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट ऑफ अ समथिंग. आता बघा ह्या फ्रेजचा अर्थ शब्दार्थ पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. आत्तापासून तुमचा रोज 20 शब्दार्थ जर समजा, मी पाठ करा म्हणत नाही, पुन्हा एकदा मी काय म्हणतोय, तुमच्या पुस्तकामधले प्रत्येक शब्द हा 5 वेळेस जर तुम्ही लिहिला, एक शब्द 5 वेळेस लिहिला वाचून, म्हणून जर तुम्ही लिहिला आणि जर ती मराठी स्टोरी वाचली असेल तर संदर्भ लागणार, तो शब्द तुम्हाला संदर्भानुसार त्या पुस्तकामध्ये कळेल आणि असं जर असेल तरच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील. याचा अर्थ आपला थोडासा माहीत असणं गरजेचं असतं आणि अर्थ माहीत असतं, एका वाक्यातला कमीत कमी एक शब्द तरी आपल्याला यायला हवा. दुसरं काय, टू बी एंग्रॉस्ड इन, वॉज कम्प्लिटली ऑक्युपाइड इन, हे त्याचं उत्तर आहे. बरं आता मग इथे बघा, एंग्रॉस्ड म्हणजे काय, तल्लीन होणे, बरोबर आहे. एंग्रॉस्ड म्हणजे काय, तल्लीन होणे. आणि बघा ह्या इकडे उत्तर जे होते जे की खालीवर दिलेले होते, याच्यामध्ये हे कसं शोधलं, वॉज कम्प्लिटली ऑक्युपाइड इन म्हणजे काय, एंग्रॉस म्हणजे काय, तल्लीन होणे. आणि इकडे काय म्हणतोय, कम्प्लिटली ऑक्युपाइड म्हणजे काय, कम्प्लिटली ऑक्युपाइड म्हणजे संपूर्णपणे त्याच्यामध्ये तल्लीनच, याचाही अर्थ मतीत अर्थ तसाच होतो. कळलं का नाही कळलं का, नुसतंच कळलं ना. बघा म्हणून तुम्हाला थोडंसं माहित असणं आवश्यक आहे. टू टेक नोटीस ऑफ, मग काय उत्तर त्याचं, टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. आता नोटीस करणे आणि अटेन्शन देणे हे का नाही थोडं मिळतं जुळतं, म्हणून तुम्हाला शब्दार्थाची अशा प्रश्नाला शब्दार्थ येणं आवश्यक आहे. टू फिगर आउट, टू बी एबल टू थिंक अंटिल यू सॉल्व द प्रॉब्लेम. इकडचा आणि थोडासा अर्थ माहित असला की याचं उत्तर आपलं कळतंय. आता तुम्हाला समजतंय, तुम्हाला ग्रहपाठ करायला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा, ग्रहपाठ करायचा, कंप्लीट सरळ नेऊन दाखवायचं. बघा पुढे काय, आणि प्रॅक्टिस पण होते. टू पॉन्डर ओव्हर, आता हा एक शब्द आहे पॉन्डर म्हणजे काय, गंभीरता. मग तिथे त्याचं उत्तर बघा त्याच्याप्रमाणे झालंय, थिंक ओव्हर समथिंग डीपली, डीपली विचार करणे एखाद्या गोष्टीचा, म्हणजे झालं का नाही. मी काय बोललो तुम्हाला, गंभीरपणे. पॉन्डर डीपली म्हणजे काय, गंभीरतेने विचार करणे एखाद्या गोष्टीचा. अशा प्रकारे तुम्हाला या फ्रेजेसचा मिनिंग जो आहे तो तुम्हाला ओळखायचा आणि त्याप्रमाणे लिहायचं. यासाठी थोडी शब्दार्थाची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. नंतर काय, टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. आता बघा याच्यामध्ये ओव्हरवेल्ड म्हणजे काय, डोक्यावरून पाणी जाणे, हा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे का नाही. मग टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे आला का नाही, त्याच्यामध्ये मतीत अर्थ त्याचा. मग अशा प्रकारे ओळखायचे आपल्याला. नंतर बघा, इन अ फ्लॅश म्हणजे काय, व्हेरी क्विकली, फ्लॅश एकदम झटकन, म्हणजे त्याचा अर्थ काय, व्हेरी क्विकली, ताबडतोब, इजंट इट. टू फाइंड अ सोलॅस, टू फाइंड कम्फर्ट अँड अ पीस. आता सोलॅसचा अर्थ काय आहे, सांत्वन, मग त्याचा मतितार्थाप्रमाणे याचा अर्थ असा होतो.
कळलं नाही इथपर्यंत? बघा नंतर बघूया मित्रांनो. याच्यानंतर प्रश्न आहे राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचंय. हे थोडंसं अवघड जातं, परंतु याचं उत्तर कुठे असतं माहिती आहे का? याचं उत्तर तुमच्या त्या पॅसेजमध्येच असतं, ते शोधायचंय. मग प्रश्न कशाने सुरू झालाय? मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता, व्हाय म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे काय, व्हेन म्हणजे काय, व्हायचा अर्थ काय होतो, व्हाय जर असेल तर काय तुम्हाला तिथे पुढे व्हाय म्हणजे का, मग ते उत्तर कशामध्ये येणार, रिझन्स मध्ये येणार. तो तुम्हाला एक तक्ता दिला, तो तक्ता एकदा बघा. जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रश्न उत्तर सोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो, आहे का नाही? मी तुम्हाला सांगितलं व्हेअर, WHERE, व्हेअर. व्हेअर म्हणजे काय, कोठे. मग त्याचं उत्तर कशामध्ये येणार, प्लेसमध्ये येणार. म्हणजे त्या पॅसेजमध्ये आपल्याला काय शोधायचंय, प्लेस शोधायचंय, जागेचं नाव शोधायचंय. असा एक तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो एकदा शोधा आणि तो बघा. म्हणजे तुम्हाला प्रश्न उत्तर सोडण्यासाठी म्हणून काय म्हणतो, राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात लिहायचे. हेही तुमच्या पुस्तकात दिलेलं असतं, तुम्हाला फक्त शोधता यायला पाहिजे. त्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे ते. आणि एवढी प्रॅक्टिस करा की पॅसेज वाचायची गरज नाही पडली पाहिजे. ते पुस्तक आहेच किती, इनमीन 20-22 लेसन्स त्याच्यामध्ये आहेत. एवढे आपण 1 वर्षामध्ये करू शकत नाही का? 365 दिवसामध्ये 100% करू शकतो. व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ अ डॉग्स. जेव्हा लेखक वाचत होते त्यावेळेला डॉग्स जे भुंकत होते, तर त्यावेळेला लेखकाने त्याला इग्नोर का केलं? द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ अ डॉग्स ॲज युजल मस्ट हॅव ट्रॅप्ड अन अनफॉर्च्युनेट पिग. एखाद्या डुकराच्या पिलाला कुत्र्यांच्या घोळक्यानी काय केलंय, घेरलंय, आणि म्हणून हे जोरदार भुंकताय. हे पहिलं रिझन त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच सापडेल पॅसेजमध्ये. दुसरं रिझन काय, उत्तर देतोय आपण व्हायचं, आहे का नाही? सो ही इग्नोर द बार्किंग ऑफ अ डॉग्स. आणि म्हणून ते जे कुत्रे भुंकत होते त्याच्याकडे लेखकाने दुर्लक्ष केलं. एवढं सोपं आहे मित्रांनो. आणि हे प्रॅक्टिसने येणार आहे तुम्हाला. आणि याचं उत्तर जसं तसं पॅसेजमध्ये आहे. कळलं का? शोधता यायला पाहिजे. मग तो व्हिडिओ बघा. व्हाय डिड मदर लंगूर मेक नो ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. COOP. कूप म्हणजे काय, कोंबड्याचं खुराडं. त्याच्यामध्ये जेव्हा ते पिल्लू खाली पडतं त्यावेळेला त्याच्या सुरक्षेसाठी सर्वात अगोदर लेखक कोंबड्याच्या खुराड्याचा दरवाजा उघडून त्याच्यामध्ये त्या पिल्लाला, त्या लंगूरला ठेवतं. त्याचे प्रथमोपचार त्याला देतं. तर त्या कूपमध्ये मग काय, कूपमध्ये ज्या वेळेस ते होतं, ते पिल्लू होतं, त्यावेळेस मदर लंगूर येऊन पाठीमागं बसली होती. मग ती शांत का होती, तिला भीती का वाटत नव्हती का लेखकाच्या का, कारण की लेखकाच्या हातामध्ये ते सेफ आहे असं तिला समजलं होतं. अशा त्याच्या फिलिंग झाल्या होत्या. मग बघा त्याचं उत्तर काय दिलेलं आहे. मी तुम्हाला बोललो व्हाय डिड मदर लंगूर मेक नो ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. का बरं तिने ग्रॅब केलं नाही? कारण तिला तिथं सुरक्षितता वाटत होती. बघा त्याचं उत्तर दिलं, मदर लंगूर डिड नॉट मेक एनी एफोर्ट टू ग्रॅब हर बेबी बिकॉज शी वॉज कम्प्लिटली शुअर दॅट द रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी अँड whatever he was doing was for the good of the baby. कारण की लेखक त्यासाठी चांगलं करत होते. आता याच्यामध्ये एक थोडासा मर्म बघा मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा व्हायनी प्रश्न सुरू झालाय. व्हायनी प्रश्न सुरू झाला म्हणजे काय, WHO व्हाय म्हणजे काय, व्हाय का असं झालं होतं. त्याचं उत्तर कशामध्ये येणार रे? त्याचं उत्तर येणार कारणामध्ये, रिझन्स मध्ये. बरोबर आहे. मग रिझन साठी शब्द कोणता आहे, बिकॉज. तिथे पॅसेजमध्ये तुम्ही बिकॉज शोधला ना, बिकॉजच्या पुढचं त्याचं उत्तर आहे. बिकॉजच्या त्या पॅसेजमध्ये बिकॉजच्या पुढचं त्याचा थोडा संदर्भ जर लागला तर त्याच्या पुढे त्याचं उत्तर आहे, कारण बिकॉज हे व्हायचं उत्तर असतं. बघा नंतरचा प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द अक्युरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शनल ऑर्डर. काय प्रश्नाचा अर्थ आहे? प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या पुस्तकामध्ये आता यांनी काही वाक्य दिलेत खाली, 10, 12, 13 वाक्य दिलेले आहेत, पण त्याचा सिक्वेन्स चुकवलेला आहे. मग काय केलं, घटना जी घडलेली आहे त्या घटनेला पुस्तकामध्ये घडलेल्या घटनेच्या अनुसार लावा. मग उदाहरण तुम्हाला सांगतो. सकाळी उठलो, शाळेला गेलो, संध्याकाळचं जेवण घेतलं, दुपारचं जेवण घेतलं, सकाळचा चहा घेतला. मग सगळ्यात पहिले काय घटना घडली, सकाळी उठलो, चहा घेतली, दुपार जेवण झालं, नंतर संध्याकाळ जेवण झालं. हा सिक्वेन्स झाला आहे का नाही. तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहे, म्हणजे अगोदर काय झालं, अगोदर अटॅक झाला, नंतर मग ते छोट्या पिल्लाला उपचार केले, नंतर त्याची आई त्याला घेऊन गेली, हा सिक्वेन्स आहे ना. याच्याऐवजी हे खालीवर दिलेले वाक्य आहेत, त्याला तुम्हाला काय करायचंय, सिक्वेन्सनुसार लावायचंय. आता मी इथंच काय केलंय,
इथेच मी त्याचा नंबर पण लिहिलाय आणि तुम्हाला दुसऱ्या पानावर त्याची उत्तर पण करून दिले सिक्वेन्सली. तुम्ही ते व्यवस्थित बघा, तुमच्या पुस्तकात बघा अगोदर, तुमचं टेक्स्टबुक घेऊन सॉरी कोर्सबुक, टेक्स्टबुक नाही म्हणत त्याला आता, कोर्सबुक घेऊन बसा. त्या कोर्सबुकमध्ये बघा, प्रश्न बघा आणि मी सांगितलेलं बघा तुम्ही. आता इथं काय म्हणतो, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिच्या डोळ्यात, तिनं जे माझ्या डोळ्यात बघितलं ते मी आत्तापर्यंत 70 वर्ष वय झालं तरी विसरू शकत नाही. ही घटना अगोदर घडली होती का? नाही, ही घटना सगळ्यात शेवटी घडली होती, नंतर घडली होती, म्हणजे बऱ्याच काळानंतर घडली होती. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. हे 3 नंबरचं आहे उत्तर, परंतु याला काय टाकलेलं आहे, याला 2 नंबर टाकलेलं आहे. याला इथे कोणत्या नंबर टाकलेला बघा तुम्ही, तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं, याचं नंबरिंग खाली वर केलेलं आहे. नंतर काय म्हणतोय मी, नंतर म्हणतोय आय हर्ड, सॉरी ते तिसरं वाचलं होतं मी, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. मग त्यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असते ती घटना कुठलची आहे, ती नंतरची आहे, बऱ्याच नंतरची घटना आहे, आहे का नाही. अशा प्रकारे खालीवर वाक्य दिलेले आहे, त्याचे उत्तर सिक्वेन्सली मी तुम्हाला सांगतो. प्रश्न तुम्ही तुमच्या कोर्सबुकमध्ये बघताय, त्याचे उत्तर इथं करून दिले मित्रांनो. प्रत्येक उत्तर मी वाचतोय, पहिली घटना काय घडली, दुसरी काय घडली, तिसरी काय घडली, चौथी काय घडली, पाचवी काय घडली. आता हे सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवू नका, हे तुमच्या प्रश्नासाठी होते. बघा पहिल्यांदा काय झालं होतं, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. सर्वात अगोदर लेखक काय करत होते, पुस्तकामध्ये तल्लीन झालेले होते. नंतर मग आय बिकेम डीपली ऑब्झर्व इन द बुक, डबल झालं का ते, ठीक आहे. आय सॉ समथिंग हॉरिबल, काय आय सॉ समथिंग हॉरिबल, नाही त्याच्या अगोदर एक वाक्य आय बिकेम डीपली, ते डबल झालंय. एक मिनिट बघतो मित्रांनो मी, सॉरी कितवं आहे ते, आय बिकेम 3 नंबर 5 नंबर 3 नंबर 5 नंबर, हो डबल झालंय ते. ओके 13. पाच नंबर 3 नंबर 6 अगोदर, नंतर 5, नंतर 3 नंबर, नंतर ती आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. हा ठीक आहे. नंतरचं काय, आय सॉ समथिंग हॉरिबल, मी काहीतरी हॉरिबल बघितलं. नंतर आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. त्यानंतर कोणती घटना घडली, आय गॅदर्ड अ शाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन. अगोदर मी काठी हातात घेतली त्याला वाचवण्यासाठी आणि नंतर मी दगड मारायला सुरुवात केली. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर स्टेल. ते जेव्हा घरंगळत खाली येत होतं बेबी, त्यावेळेला मी त्याची शेपूट धरून त्याला पकडलं, म्हणजे वरच्या वर त्याला खाली पडू दिलं नाही. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मी त्या बेबी लंगूरला कुठं घेऊन गेलो, बॅकयार्ड म्हणजे त्याच्या घराच्या पाठीमागच्या भागामध्ये घेऊन गेलो. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मग मी त्याला काय केलं, बनाना दिला खाण्यासाठी. त्याच्यानंतर काय घटना घडली, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मग मी बाजूला सरकलो, कारण की त्याची आई पाठीमागून बघत होती, त्या आईने त्या लंगूरला घ्यावं, तिच्या जवळ घ्यावं, म्हणून मी बाजूला सरकलो. ही घटना घडली. नंतर आय कॅनॉट फॉरगेट दॅट टूक इन हर आय. त्या तिच्या डोळ्यात बघितल्याच्या नंतर जे मला सेन्सेशन झालं ते मी विसरू शकत नाही. नंतर काय झालं, आय वॉज शुअर दॅट फूड वॉज अ नॉट द ओनली मीन्स ऑफ कमोशन. आणि फक्त जेवण देणं एखाद्याला हे काही तुमचं कम्युनिकेशनचं किंवा जवळ येण्याचं साधन होऊ शकत नाही, तर तुमचे इमोशन सुद्धा महत्वाचे असतात. हे नंतर घडलं आणि शेवटी काय घडलं, आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर. आय स्टील फाउंडली रिमेंबर, आणि आत्ताही मला ते एन्काउंटर आठवत आहे 70 वर्षात झाल्यानंतर. असा घटनाक्रम घडलेला आहे. इथे बघा मित्रांनो, इथे एक थोडंसं हे झालं होतं, तुम्हाला ते सांगतो. पहिले अगोदर उत्तर कोणतं आहे उत्तर, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. हे इथे थोडीशी मिस्टेक झालेली होती, तुमच्या लक्षात आली असेल, ती छोटीशी मिस्टेक आहे, त्यासाठी काय मी व्हिडिओ स्टॉप करत नाही. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन इच ऑफ द गिव्ह ऍक्टिव्हिटीज. काय म्हणतोय तो, कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ. पॅराग्राफ लिहायचं याच्यावरती. हे तुम्हाला दिलेलं आहे, मदर चाइल्डला रिलेशनशिप, आईचं आणि मुलाचं रिलेशनशिप, याच्यावर तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला पॉईंट्स कोणते कोणते दिले, तुम्हाला पॉईंट दिले आहे त्यांच्यामध्ये असलेलं लव्ह अँड अफेक्शन, नंतर ते एकमेकाची काळजी घेतात, नर्सिंग, त्याच्यानंतर अपब्रिंगिंग, किपिंग हेल्दी, आपल्या मुलाला हेल्दी ठेवण्यासाठी ती जे खाऊ पिऊ घालते त्याच्याबद्दल त्या पॉईंटवरती आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर मॉरल व्हॅल्यूज आणि नंतर इन्स्पायरेशन अँड एनकरेजमेंट. त्याचं इन्स्पायरेशन करणं पण गरजेचं आहे, एनकरेजमेंट पण करणं गरजेचं आहे. हे सुद्धा आपली आईच घडवत असते. चल काय होत नाही, तू करते, मी आहे तुझ्या पाठीशी, ते एनकरेजमेंट. याच्यावरती आपल्याला स्टोरी लिहायची आहे. नंतर आहे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. इंज्युअर्ड ॲनिमल आहे, त्याला तुम्ही कशी मदत करू शकता, जसं लेखकाने या लेसनमध्ये मदत केली. हे लेसन्स आपलं कशासाठी असतात मित्रांनो, हे आपल्या जीवनामध्ये आपण मॉरल स्टोरीज असतात की त्याच्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे, आपण घडलो पाहिजे, आपण चांगला व्यक्ती घडलो पाहिजे, आपण भारताचा चांगला नागरिक झालो पाहिजे, म्हणून आपल्या अशा प्रकारचे लेसन टाकलेले असतात आणि त्यातून आपण धडा घ्यायचा असतो. जशी लेखकाने मदत केली त्याप्रमाणे आपण काय मदत करू शकतो, पिक अप अँड ब्रिंग होम. नंतर बँडेज फर्स्ट एड, आपण काय केलं पाहिजे, अगोदर त्याला घरी नेलं पाहिजे, नंतर बँडेज केलं पाहिजे, नंतर प्रोव्हाइड वॉटर अँड फूड त्याला दिलं पाहिजे, नंतर मॉरल व्हॅल्यूज त्याला त्याच्या समजून घेतल्या पाहिजे, इन्स्पायरेशन इनकरेजमेंट आपण त्याचं केलं पाहिजे. त्यानंतर आहे मित्रांनो, याच्यानंतरचं काय, वर्क इन अ पेअर्स अँड मेक ॲज अ मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. एन्काउंटर ह्या शब्दापासून तुमच्या याच्या कोणते कोणते शब्द तयार होतात, म्हणजे एन्काउंटर जी स्पेलिंग आहे ENCOUNTER, याच्यापासून कोणते कोणते शब्द तयार होतात. हा तक्ता तुम्हाला दिला होता, त्याचं उत्तर पण सोपं एकदम. काय म्हणतोय, 3 लेटर वर्ड्स. एन्काउंटर मधलं 3 लेटर वर्ड पासून तयार होणारे शब्द कोणते कोणते, 10, अवर, कॉट, नॉट, आउट, नट, रन, वन, नॉर, टर्न, नेट अँड टो. हे बघा काय, हे तुम्हाला समजलं का, TEN आहे का इथं, TEN म्हणजे याच्यामधल्या जे अक्षर आहेत आद्याक्षर त्याच्यापासून 3 लेटर्स तयार होणारे हे शब्द आहेत. नंतर काय दिलंय, 4 लेटर वर्ड. किती होत आहेत बघा ना, हा प्रश्न तुम्हाला येतो बरं का परीक्षेला, तो काहीतरी 1 मार्काचा असतो आय थिंक सो. तर ते 4 बनवायचे असतात, 1 किंवा 2 मार्काचा असतो, 1च मार्काचा असतो वाटतं. तर हेही तुम्हाला गरजेचं आहे शोधणं, अशा प्रकारे शोधता यायला पाहिजे. मग बघा 4 याचे कोणते कोणते, नाऊन, NOUN, नाऊन, कॉट, नोट, नन, टूर, त्याच्यानंतर ट्यून, क्यूट, रेंट अँड टर्न. होतात का बघू आपण, एक बघूया. NOUN नाऊन होतं का, हे बघा एन आहे, ओ आहे, यू आहे, पुन्हा एन आहे, नाऊन होत आहे ना. नंतर बघा 5 and 6 लेटर वर्ड्स, 5 ते 6 शब्द तयार होतात का बघा, रूट, कोर्ट, एंटर, सेंटर, काउंटर. म्हणजे याच्यामधल्या स्पेलिंगनी तयार केलेले, याच्या व्यतिरिक्त एकही अक्षर, एकही अल्फाबेट्स बाहेरचं नाही. कळलं, त्याचाही एक तुम्हाला वेगळा व्हिडिओ दिलेला आहे, तो पण बघा एकदा. आता बघा नंतर काय, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. ह्या ज्या दिलेल्या प्रोव्हर्ब्स आहेत याला इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचंय. ह्या म्हणे आपण म्हणत असतो बघा, काय मग, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, याला इंग्रजीमध्ये कसं म्हणतात, शब्दशः म्हणतात का नाही, तर मग काय, सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड. जनसेवा म्हणजे हीच काय ईश्वर सेवा आहे, याला इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलं. हाही प्रश्न तुम्हाला येतो, हा अर्ध्या ते 1 मार्काला प्रश्न येतो सगळ्यात शेवटी. पेरावे तसे उगवते, ॲज यू सॉ सो शॅल यू रिप. जसं पेराल तसं उगवेल. हेही तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये लिहायचं. हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. हे जर करीत चालले तर कदाचित याच्यातूनच येईल तुम्हाला ते. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अँड अप्रोप्राइट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. हा प्रश्न सुद्धा येतो. ह्या पॉइंटचा उपयोग करायचा आहे. बर्ड्स अँड ॲनिमल्स, लॉयल, सर्वस, काइंडनेस, ऑनेस्ट. याच्यापासून जशी ही स्टोरी आहे त्याप्रमाणे आपल्याला स्टोरी तयार करायची आहे. आणि हे सगळ्यात शेवटी होणार आहे मित्रांनो, आज नाही होणार. का बरं, स्वप्न दाखवणं नाही. ज्यांचं इंग्रजी खूपच पक्क आहे त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण जे इंग्रजी आता बघतायत, आता सुरुवात करतायत, शिकतायत, तुम्हाला मी सांगितलं मराठीमध्ये वाचायचे, शब्दार्थ वाचायचे, इंग्लिशमधली स्टोरी वाचायची. हळूहळू या 365 दिवसामध्ये तुम्हाला 100% तुमच्या स्वतःचा छोट्या वाक्याचा निबंध तयार करता येणार किंवा अशा प्रकारचा पॅराग्राफ तयार करता येणार. मी इथं पॅराग्राफ तयार करून दिलेला आहे, वाचून दाखवतो मी तुम्हाला फक्त. बघा काय म्हणतं, मॅन्स बेस्ट फ्रेंड्स अँड बर्ड्स अँड ॲनिमल्स, हे त्याचं टायटल दिलेलं आहे. कोणतं कोणतं, मॅन्स बेस्ट फ्रेंड्स, बर्ड्स अँड ॲनिमल्स, हे त्याचं टायटल आहे. आन्सर काय मग त्याचं बघा, द रिलेशन बिटवीन बर्ड्स, ॲनिमल्स अँड मॅन आर कम्प्लिमेंटिंग इच अदर. असे छोटे वाक्य तयार करायचे. इन ॲब्सेन्स ऑफ दिस रिलेशनशिप अवर एन्व्हायरमेंट इज अ डिस्टर्ब
and we risk our whole balance of a ecology in our area. काय काय होऊ शकतं यांना जर आपण फ्रेंडली वागवलं तर. मग नंतर काय म्हणतोय, that is why man must treat the birds and animals with a great love and affection. They are our best friends. They are loyal to man and serve us in a many ways. मित्रांनो, इंग्रजी भाषा कशाने येते माहिती आहे? ऐकल्याने. लिहिता येणं, वाचता येणं हा शिक्षणाचा भाग आहे, परंतु ज्याने भाषा ऐकली त्याला बोलता पण येते. आणि मग तुम्ही ऐकायचं पण आणि लिहायचं प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल. वी मस्ट प्रिझर्व आवर एसेन्शियल रिलेशनशिप काइंडली, ऑनेस्टली अँड कम्पॅशनेटली. सो इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट देम, टेक केअर ऑफ देअर सिक्युरिटी without hurting them. It is our duty to maintain this relationship because they cannot speak their eyes and actions, their feelings without words. कारण की ते कोणताही शब्द न सांगता तुम्हाला इमोशन्स ते शेअर करत असतात. देअर आईज अँड ॲक्शन्स स्पीक्स, पण त्यांचे डोळे आणि त्यांचे ॲक्शन जे असतात, क्रिया ज्या असतात, ते तुम्हाला समजून सांगत असतात, ते सांगत असतात. ट्राय टू अंडरस्टँड देम विथ लव, अफेक्शन अँड हेल्प देम इन देअर नीड्स. त्यांच्या गरजेच्या वेळेला त्यांना काय लागतं रे? थोडेसे दाणे, जर पक्षी असतील तर, प्राणी असतील तर थोडा चारा आणि पाणी प्यायला, याच्या व्यतिरिक्त काय लागतं त्यांना? मॅन नीड्स द कंपनी ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. आणि माणसाला सुद्धा त्याची गरज आहे. नेचरला जर बॅलन्स ठेवायचं असेल तर गरजेचं आहे. म्हणून छोटे छोटे वाक्य. लव द वाईल्ड लाईफ अँड अवॉइड लोनलीनेस, प्रोटेक्ट देम. ठीक आहे, अशा प्रकारे आपण छोटे छोटे वाक्य तयार करून ही स्टोरी तयार केली आहे. ऍक्च्युअली एवढं मोठं त्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नव्हतं, पण मी घेतलंय. आणि बघा ना आता पुढे काय. कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स, डिटरमाइन द टाईप ऑफ अ न्यूज. इथे काय टाईप ऑफ अ न्यूज एवढंच दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप ऑफ अ न्यूज एवढंच दिलेलं होतं. दोन तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या कोर्सबुकमध्ये दिलेले बिझनेस आणि स्पोर्ट्स, आणि बाकीच्या रकाने तुम्हाला भरायचे. टाईप ऑफ न्यूज कोणत्या कोणत्या आहे? मग इथे बिझनेस दिलेलं होतं, इथे दुसरं दिलेलं होतं, स्पोर्ट्स दिलेलं होतं. मग कोणत्या टाईपचे असतात? सिटी न्यूज असतात, पॉलिटिक्सच्या न्यूज असतात. आपण पेपर बघ त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, तसं एकदा पेपर बघा इंग्रजीचा, लोकमत टाईम वगैरे बघा. इंटरनॅशनल न्यूज आणि इकॉनॉमिक्स न्यूज अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप न्यूजचे असतात. थोडंसं राहिलंय, पुढे बघा. नंतर काय? स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय करायचंय? हाही प्रश्न तुम्हाला येतो. स्पॉट करायचं की कुठं कुठं चुकी झालेली आणि त्या चुकीला दुरुस्त करायचंय. सोपं आहे, थोडक्यात सांगतो बघा. इथे काय पहिला प्रश्न काय? जिथे एरर झाले, मग काय पहिल्या प्रश्नात काय एरर झालं बघा. माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. बघा ना, मग उत्तर काय? माय ग्रँड पॅरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. फक्त लेचा बदल झालेला आहे. तिथे वरच्या याच्यामध्ये होतं लेड आणि खाली काय केलंय? ले केलंय. एवढा फरक झालेला आहे. दुसरं बघा, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. काय चुकलंय वरच्या वाक्यामध्ये बघा. अ स्ट्रेंजर वेअर चालत नाही, कारण की ते अनेक वचनी होतं, एक वचनी आहे आणि आपण अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद वापरलंय भूतकाळातलं. म्हणून काय? अ स्ट्रेंजर वॉज अ नॉकिंग ॲट अवर डोअर. तिसरं आहे सी, माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. काय फक्त बदल काय बघा. माय सिस्टर अँड आय शेअर्स नाही, शेअर अ स्टडी रूम. वन ऑफ माय फ्रेंड इज अ लिव्हिंग स्कूल. वन ऑफ माय फ्रेंड्स, यस लावलंय फक्त, आणि इज लिव्हिंग द स्कूल. नंतर अ फ्लॉक ऑफ अ बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. अ फ्लॉक ऑफ अ बर्ड्स इज फ्लाइंग ओव्हरहेड. तिथं भूतकाळातलं अनेक वचन होतं सहाय्यकारी क्रियापद, आणि इथं सहाय्यकारी क्रियापद कशातलं आहे? प्रेझेंट टेन्स मधलं आहे, एम इज आर मधलं. बघा नंतरचा हा शेवटचा प्रश्न. राईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. खाली इन्स्ट्रक्शन दिलेले कंसामध्ये, त्याच्याप्रमाणे ह्या वाक्यामध्ये बदल करायचा. हाही प्रश्न तुम्हाला येतो आणि हाही 2 ते 3 मार्काला प्रश्न असतो. काय? आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड.
याचं काय करायचं, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. ह्या वाक्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आणि उत्तर खाली दिलेलं आहे, आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता बघा इथे तुम्हाला हे वाक्य तर प्रॅक्टिससाठी तुम्ही करा, परंतु आपले टेन्सचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले, त्या व्हिडिओमधले सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले, सगळे जर थोडीशी प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला सगळे वाक्य, कोणत्याही काळातलं वाक्य कोणत्याही काळामध्ये कन्वर्ट करता येणार. ते व्हिडिओ बघा आणि आता ही प्रॅक्टिस पण करा. काय बदल केलेला, फक्त हॅड टेकन एवढाच बदल केलेला आहे आणि ते वाक्य कन्वर्ट झाले कशामध्ये, सांगितल्याप्रमाणे रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. ते वाक्य कन्वर्ट झालेलं आहे कशामध्ये, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. नंतर आहे बी, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हे वाक्य जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय, रूपांतरित करायचंय. उत्तर काय बघा मग, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्विकली. फक्त काय बदल केलेला आहे, इज सिम्पली, इज घेतलंय आणि सिटिंग त्याला ING प्रत्यय लावलाय, कन्वर्ट झालंय वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधले. नंतरचं आहे द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे मित्रांनो, रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. काय बदल केलेला आहे, द मदर लंगूर लुक्स, फक्त एवढाच बदल केलेला आहे. त्याला काय लावलंय, यस प्रत्यय लावलाय, कारण की ते वाक्य कशामधलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं आहे आणि तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यापासून सुरू झालेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लावलाय. एवढाच बदल केलेला आहे, ते वाक्य कन्वर्ट झालंय सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. शी सर्वेड द एरिया फॉर द वेसियस मेल लंगूर आणि त्याचं कन्व्हर्टेशन करायचं सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये, कंसात सांगितल्याप्रमाणे फक्त बदल केला, शी विल सर्वे. शी विल हे फ्युचर मधलं आहे का नाही, सिम्पल फ्युचर टेन्स मधलं. द एरिया फॉर द वेशियस मेल लंगूर, बस एवढाच बदल केलेला आहे. आणि आज आपण एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याला या ठिकाणी पूर्ण केलंय, हा लेसन पूर्ण केलाय आणि आपण हा व्हिडिओ संपवला. याची प्रॅक्टिस करा मित्रांनो. मागचे व्याकरणाचे व्हिडिओ बघा, याच्यामधलं जे व्याकरण येणार आहे ते पण मी वेगळं घेणार आहे आणि 5व्या-6व्या प्रश्नानंतरची प्रॅक्टिस ती सुद्धा वेगळी घेणार आहे. तशी मी प्रश्नपत्रिका सोडून आपल्या याच्यावरती टाकलेलीच आहे, आपल्या चॅनलवरती टाकली आहे. ती 10वीची प्रश्नपत्रिका पण तुम्ही आता पण बघू शकता. संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडून दिलेली आहे, म्हणजे तुमच्या नेमकं लक्षात येईल की आपल्याला अभ्यास काय करायचा आहे. आजचा दिवस तुमचा सुखाचा समृद्धीत जाओ. मी उल्हास शिवर्डे. आज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.